दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आमचा मठ शहापूर येथील हा श्री स्वामी समर्थ मठ असा प्रसिद्ध झालेला आहे। या मठातले सुरुवात म्हणजे आमचे गुरुशिवाय काहीही जगात मिळत नाही। गुरु प्रथम पाहिजे आपल्याला। गुरुशिवाय गुरूंनी आम्हाला आज्ञा दिलेली। आमचे गुरु कडेगाव सांगलीकडचे आहेत आणि ते इथे शिक्षक होते, त्यामुळे आमची त्यांची ओळख झाली आणि त्या निमित्ताने त्यांनी इथे मठ स्थापन केलेला आहे। त्यांच्या हस्ते हा मठ स्थापन झालेला आहे आणि त्यांनी जी आम्हाला शिक्षा दिलेली किंवा आम्हाला शिकवण दिलेली ते आजतागत आम्ही वापरतोय, करतोय, सुरुवात करतोय। सर्वांना आम्ही ज्ञान देण्याचं काम करतोय। ही प्रथा पुढे चालू राहिली पाहिजे। आता आमचं दोघांचं वय झालेलं आहे, तरी पण आम्हाला ते गुरु आम्हाला पुढे मुख्य, ते गुरुशिवाय शिष्य नाहीच आणि गुरु आता आमचे नाही आहेत, पण तरीही आम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे दत्त जयंती दरवर्षी साजरी करतो आणि ते अन्नदानाचं काम पण करतो। त्यावेळेस गोरगरिबांना काहीतरी मिळावं आपल्याकडनं, ही आमची भावना असते। दुसरं आमचं काहीही त्यात मतलब नाहीये। लोकांचं म्हणणं काय असतं अलीकडे की हे काहीतरी यांच्या ह्याच्यात, तसं आम्ही काहीही प्रयत्न करत नाहीये। आम्ही आमचं कार्य पुढे चालू ठेवलेलं आहे। गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। उपस्थित माझे बंधू भगिनी, माझे आपले वयोवृद्ध लोक जे उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानतो। त्यांनी आपला अमूल्य खर्च करून दत्तांच्या सेवेमध्ये भाग घेतला, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे। या मठाला 45 वर्ष होऊन गेली आणि सतत देवाचं काम आपले नामस्मरण पूजा अर्चा चालू आहे। आतापर्यंत मी सगळं करतोय। आता नंतर याच्या पुढे परमेश्वर जो करून माणूस निघतील तो बघेल। आणि या दत्त छाया हे दत्त मंदिरमध्ये आमचे शाळुंकी गुरुजी कडेगाव सांगली यांनी सगळी स्थापना केलेली आहे। 1978ला खवरची फोटो आहे, स्वामींचा फोटो माझा पण आहे आणि आता सतत सेवा दत्तात्रयांची चालू आहे, स्वामींची चालू आहे। त्यावेळेस मी मला काही त्रास नाही आहे। माझं वय 87 आहे, तरी तो मी हिमतीने सगळं करतो। हे परमेश्वराची फार माझ्यावर फार आशा म्हणजे कृपा आहे आणि मला त्यांनी व्यवस्थित ठेवल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। मी अबप सौ अचला श्रीकांत वाघ, नाशिक। गेले 10 वर्षापासून कीर्तन प्रवचन आणि देवी भागवत आणि भागवत रामकथा हे कार्यक्रम करत असते। आज माननीय सौ दामोदर वहिनी ज्यांचा ज्या या मठाचं सगळं बघतात, त्यांच्या मठात आणि माझी आत्या तिच्यामुळे मी आज दत्त जन्माच्या कीर्तनासाठी इथे आलेली आहे। आता दत्त ही देवता आपल्या अनेक देवतांपैकी एक देव, पण देवांचे अवतार झाले ते राक्षसांना मारण्यासाठी, परंतु दत्तावतार मात्र हा राक्षसांना मारण्यासाठी नव्हे तर राक्षसी प्रवृत्तीला मारण्यासाठी झालेला। आपल्या मनात असलेले जे षड्रिपू आहेत, यापैकी मत्सर, अहंकार, दंभ, मोह, मद असे हे जे 6 आपले शत्रू आहेत, यांना मारण्यासाठी हा दत्तावतार झालेला आहे। हा दत्तावतार चिरंजीव अवतार मानला जातो। दत्तप्रभू म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंशात्मक असलेला अवतार, जो अत्री ऋषी, अत्री म्हणजे सगळ्यांशी मैत्री, आणि त्यांची पत्नी अनसूया, जिला कुठलीही असूया नाही, अशा या दाम्पत्याच्या पोटी दत्तावतार म्हणजेच या ब्रह्मा विष्णू महेशांनी अवतार घेतला। तो केवळ या अनसूयेच्या अतिशय प्रखर अशा पातिव्रत्यामुळे।
त्या पातिव्रत्याचं तिला मिळालेलं हे फळ म्हणजे दत्तप्रभूंचा तिच्या पोटी झालेला अवतार. असे हे दत्तप्रभू. दत्त या दत्त म्हणजे देणं आणि अत्री ऋषींचा पुत्र अत्रेय म्हणून नाव पडलंय दत्तात्रेय. आता ही 3 मुखांची मूर्ती आपण बघत असतो, पण ही मानवी कल्पनेतून साकार झालेली. खर तर एकमुखीच दत्त आहे, अवतारच दत्तांचा जो विष्णू भगवंतांनी घेतला, पण गुण मात्र तिघांचेही त्याच्यात सामावले गेले. असे हे अवतार आपल्या भूतलावर आले आणि आपल्या सगळ्यांना हा भवसागर तारून नेण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन, सातत्यानं आशीर्वाद, सातत्यानं आपली पाठराखण करत आले. म्हणूनच या दैवतांचं खूप महत्व आहे आणि आजच्या दिनी आपण त्यांचा जन्म सोहळा या मठात साजरा करत आहोत.